विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डचा टाइम टेबल आलाय. सगळेजण आता बोर्डचा विचार करतायत. फिजिक्सला किती दिवस सुट्टी आहे, केमिस्ट्रीला किती दिवस सुट्टी आहे. सगळेजण बोर्डचा विचार करतायत आणि ड्रॉपरकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय हां. किंवा ड्रॉपर थोडेसे कन्फ्युजनमध्ये आहेत. बरेचसे प्रश्न मनात आहेत. सीईटीचे 2 अटेम्प्ट हे योग्य का अयोग्य असाही तुम्हाला प्रश्न आहे. काही तुमच्या मनात प्रश्न असू दे, तुम्ही बिनधास्त आम्हाला कॉल करा. ओके. या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातले सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. पहिला प्रश्न, की सीईटीचे 2 अटेम्प्ट झाल्यामुळं कट ऑफ वाढणार. मग हे अतिशय चुकीचा झाला निर्णय, आहे की नाही? नाही. कुठल्याही निर्णयाचा इथून पुढच्या आयुष्यात कधीही कुठलीही गोष्ट असू दे, त्याचा फायदा काय हाच विचार पहिल्यांदा करायचा. पण ड्रॉप घेतला का? आपल्याला पहिला अटेम्प्ट अवघड गेला सीईटीचा. विचार करा लास्ट इयर जर 2 अटेम्प्ट असते, तर ड्रॉप घ्यावाच लागला नसता. पहिली गोष्ट म्हणजे पहिला जो अटेम्प्ट आहे तो मार्चमध्ये आहे. मार्चमध्ये आहे आणि ड्रॉपर्सना ते एक मोठं एडव्हांटेज आहे. बाकीची मुलं जानेवारीपासून सबमिशन, प्रॅक्टिकल, बोर्ड एक्झाम याच्यात गुंतलेले असणार आहेत 2 महिने. ड्रॉपर असतात किती? जेईला, नीटला ड्रॉप घेणारी संख्या मुलांची प्रचंड आहे. सीईटीला तुलनेत कमी आहे. त्यातही प्रॉपर अभ्यास करणारी मुलं कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय? मार्चचा जो पहिला अटेम्प्ट आहे त्याच्यातच रिझल्ट लावून दाखवायचा आहे. हो, त्याच्यामध्येच रिझल्ट लावावा लागेल. बरं, हे करत असताना पार्शल ड्रॉपर सुद्धा आहेत. आहेत. सी मध्ये पार्शल ड्रॉपर आहेत. व्ही-जे-टी-आय सारख्या कॉलेजमध्ये पण ड्रॉप घेणारी मुलं आहेत. हां, ते जेईसाठी घेत असतील. पण मी तुम्हाला सांगतो पार्शल ड्रॉपर आहेत. खूप कमी आहेत, पण आहेत. ड्रॉपर आहेत. मग तुमच्या सगळ्यांसाठी ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरं, मार्चच्या अटेम्प्टमध्ये जो स्कोर होईल, मेच्या अटेम्प्टमध्ये तो नक्की इम्प्रूव्ह होणारच ना. तो सोडणार आहे आपण. कधीच लक्षात घ्या असं करणार नाहीये आपण. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्लॅन, स्ट्रॅटेजी द्यायसाठी तुमच्या बरोबर असणार आहे. बरं, आताची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय? की लवकरात लवकर टेस्ट सीरीज जॉइन करणं. ओके. माझीच जॉइन करा असं म्हणत नाहीये. YouTubeवर मी तुम्हाला सांगतो. अगदी नावं घेऊन सुद्धा सांगू शकतो मी आणि आपले महाराष्ट्राची YouTubeची कम्युनिटी खूप छान आहे बरं का. मॅथ्ससाठी दिनेश सर आहेत, गणित अंक सर आहेत, तुम्हाला माहिती आहेत. फिजिक्ससाठी आर-जी सर आहेत. ओके. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत. केमिस्ट्रीसाठी सोविन सर आहेत लक्षात घ्या. भरपूर चांगले चॅनल्स आहेत. तुम्ही टेस्ट सीरीज ॲट एनी कॉस्ट जॉइन करायचं. बरं, आता माझाच मुलगा समजा 12वी आहे, तर मी काय केलं असतं? ओके. जेव्हा 3 वर्षापूर्वी माझाच मुलगा 12th मध्ये होता, तेव्हा मी YouTubeवर असणाऱ्या सगळ्या टेस्ट सीरीज त्याला जॉइन करायला सांगितलेल्या. सगळ्या. हो, 1000-2000 किंमत असते लक्षात घ्या, पण त्याचा त्याला फायदा झाला. ओके, नक्कीच फायदा झाला. म्हणजे काय होतं बघा, की टेस्ट सीरीज माझी एक स्ट्रॅटेजी असते. माझ्या टेस्ट सीरीजला इनिशियल स्ट्रॅटेजी काय आहे, की पहिल्यांदा टेक्स्ट बुक ओरिएंटेड न्यूमेरिकल्स घ्यायचे. थोडासा वेळ इनिशियली थोडासा एक्स्ट्रा द्यायचा. कॉन्फिडन्स वाढवायचा. त्या काहीच्या टेस्ट मात्र इतक्या टफ असतात, की नाही काय विचारूच नका. आता माझ्याकडं ना सांगतो लक्षात घ्या, कसं आहे माहिती का? जेव्हा टॉपरसाठी एखादी टेस्ट द्यायची असते ना, मग आम्ही साहजिक टफ घेतो ना. पण इनिशियली मॉडरेट म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट बरं हे फोन नंबर ठेवतोय इथंच मनात आले करा लगेच कॉल करा. मला हा व्हिडिओ थांबवून वाटल्यास मध्ये कॉल केला तरी काही हरकत नाहीये. पहिली ड्रॉपरसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना टेस्ट. आता माझ्या समोरच एक ड्रॉपर आहे. ओके. छत्रपती संभाजीनगरवरून आलाय. ओके. आजच 2 टेस्ट द्यायचे आहेत. तर मी त्याला काय म्हटलं, 30 मार्काच्या टेस्ट आहेत ना, 0 पडू देत. 4-5 मार्क पडू देत. 8-9 मार्क पडू देत. मी असं म्हणणार नाही, की तुला 10वी एवढे मार्क होते, मग 30 पैकी 30 का नाही पडले? टेस्टचा अर्थ समजून घ्या. आपला अभ्यास किती झालाय? कुठं आपण चुकतोय? कुठं आपण मागे पडतोय? हेच बघायचं आहे ना. मग तुम्हाला काय करायचं आहे, की टेस्ट देताना तो मनात विचार आणायचा आहे. आपल्या टेस्ट सीरीज कशा आहेत माहिती आहे का? आपले रँकर्स टेस्ट सीरीज. त्याच्यातल्या टेस्ट तुमच्याकडे सीईटी होईपर्यंत राहणार आहेत. ती टेस्ट ओपन केल्या-केल्या काय होणार आहे माहिती आहे का? की ती टेस्ट ओपन केल्या-केल्या नेक्स्ट कधीही परत तुम्ही किती क्वेशन्स अटेम्प्ट केले होते, कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागला होता, हे सगळं तुम्हाला डाटा दिसेल ना. आता भरमसाठ तुम्ही जर गोळ्या मारल्या, त्यातल्या 10-12 गोळ्या बरोबर लागल्या, पण ते प्रश्न तुम्हाला येतच नसतील, पुन्हा रिवाईज कसं करणार? म्हणजे तुम्हाला टेस्ट आणि टेस्टचं रिव्हिजन हे प्रॉपर करायचं आहे ड्रॉपर्सना. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता इम्पोर्टंट ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय, व्यवस्थित लक्ष द्या. मी सांगतो. ओके. टेस्ट तर देणार आहे तुम्ही. फुल लेंथ टेस्ट शेवटी देणार आहे तुम्ही. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला तुमचं मानसिकता स्ट्राँग बनवायची आहे. मगाशी मी काय बोललो? काहीही घडू दे, त्याचा फायदा काय? पॉझिटिव्ह गोष्ट कुठली होईल याचाच विचार करायचा. झालेल्या चुका परत-परत त्या मनात आणायच्या नाहीये. जे झालंय ते झालंय म्हणूया आपण आणि आता काय करता येईल आपल्याला असा नेहमी विचार करायचा. मग आता वेळ आहे आपल्याकडे 2.5 महिने.
मग इथे तुम्हाला काय केलं पाहिजे, की तुमचे स्ट्राँग पॉइंट आणि वीक पॉइंट आयडेंटिफाय करा. ओके. सगळ्यांचा वीक पॉइंट एकच असतो, फिजिक्स. कुठला सांगा? फिजिक्स. हाच वीक पॉइंट असतो. का कुणास ठाऊक भीती वाटते फिजिक्सची. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगू का, ही जे मॅथ्स आहे ना, मॅथ्स ओके. हे जे मॅथ्स आहे ना, हे थोडंसं ना पेपर टफ वाटतो मला ना. हां, मी काय केलं, इतका केला अभ्यास, 5 प्रश्न आले नाही त्यातले. असं वाटतं. वाटतं. अरे! मी माझा अनुभव सांगतो. मी माझा एक 5-7 वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो. विसरला नाही ना म्हणून सांगतो. माझ्याकडे काटकर नावाचा स्टुडंट होता. आमच्या इथं एक सयाजीराव नावाचं बेस्ट कॉलेज आहे, तिथं होता. सेमेस्टर प्रिलिम सुरू होती. प्रिलिम. पळतच आला प्रिलिम झाल्यानंतर बरं का आणि मी खालीच उभा होतो. पेपर दिला म्हटलं, "सर बघा बेकार वाट लागली. कसला अवघड पेपर होता फिजिक्सचा." पेपर मी बघितला म्हणलं माझ्या तोंडातून शब्द आले, "बापरे! खरंच की रे?" बघा मी काय सांगतोय ते नीट ऐका माझं मी काय सांगतोय ते. पण त्याला म्हटलं, "ठेव पेपर माझ्याकडे. तू बस क्लासमध्ये मी आलो 5 मिनिटात." नंतर मी शांतपणे तो पेपर बघितला ना, हां, 1-2 प्रश्न, 3-4 प्रश्न अवघड होते रे, पण बाकीचे सोपेच होते. पण पॅनिक अटॅक मला पण आला ना, त्याला तर आलाच होता. त्यानं म्हणला, "मी काही लिहू शकलो नाही." पण जेव्हा मी त्याला पुन्हा दाखवलं, "अरे, ही डेफिनिशन डिस्टिंग्विश लॉ आहे की." नाही म्हणला, "मला सुचलंच नाही." पहिले अवघड प्रश्न बघितले की माझा कॉन्फिडन्सच गेला. झाली चूक. बरं, मी अजून एका मुलाचं नाव तुम्हाला घेऊन सांगतो. वीर, मनोज वीर नावाचा स्टुडंट होता माझ्याकडं. आता ह्याला 12-13 वर्ष झाली बरं का. ओरडून-ओरडून आम्ही सांगतो, की पहिला केमिस्ट्रीने सुरुवात करा. हां, सी-ई-टीला पहिला केमिस्ट्रीने सुरुवात करायची आणि मग फिजिक्सकडे जायचं. तो म्हणला, "नाही सर, फिजिक्सचा पहिला प्रश्न सोपा वाटला." मग तोच घेतला. पहिले 2 प्रश्न, 3 प्रश्न सुटले की मला. मग त्यात 15 मिनिटं गेली. हो आणि त्यानंतर मग पुढचे प्रश्न सुटेनात. पुन्हा तणाव आला. झाला का प्रॉब्लेम क्रिएट. मग अशा गोष्टी, अशा चुका टेस्ट दिल्यानंतर रेक्टिफाय होतील ना. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट देणार ना, तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या चुका तुम्हाला कळतील. त्या चुका पुन्हा टाळता येतील. अजून एक महत्त्वाची चूक, टाईम. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये ना बरेचसे क्वेशन स्किप करा असं मी म्हणतो आणि पुन्हा शेवटी उरल्यानंतर लेंदी क्वेशन नाही का, मग आता मनोजचं उदाहरण दिलं. 3 प्रश्नातच 15 मिनिटं घालवली. अरे ते तसले क्वेशन स्किप करायला पाहिजे होते अगोदर. बरं जाऊ दे. इम्पोर्टंट काय आहे माहिती आहे का, की ते स्किप केलेले प्रश्न सोडवायचे पण असतात. अशी 2 उदाहरणं आहेत माझ्याकडं. आता आदित्य जाधवचं उदाहरण आहे 5-6 वर्षापूर्वीचं. पण आज आदित्य बंगलोरमध्ये आहे आणि खूप मोठं पॅकेज त्याला आहे बरं का, लक्षात घ्या. पण सी-ई-टीच्या वेळेस तो चुकला. क्वेशन ठेवले होते, स्किप केले होते. जे पुन्हा सोडवायचे होते, पण वेळेकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळं काय झालं, की आता 5-10 मिनिटं उरले होते, लक्षात आलं, की सोडवायचेत. मग तणाव आला. तो तणाव आला. 1.5 तासात पेपर ऑटो सबमिट होतो आणि मॅथ्सचा ओपन होतो. मग मॅथ्समध्ये तो तणाव गेलाच नाही त्याचा. त्यामुळे मॅथ्समध्ये पण इफेक्ट झाला आणि 95 पर्सेंटाइल मिळाले. हा 99 चा स्टुडंट आहे, पण 95 वर आला. बरं ही चूक टेस्ट राहणारच नाही आता लक्षात घ्या. बरं मी तुम्हाला सांगू का, अशा गोष्टी आहेत. आता लास्ट इयरचं एक्झाम्पल वेगळंच होतं बरं का, की सी सेलमध्ये ना बाळांनो 3 तासाचा टायमर असतो बरं का लक्षात घ्या. 3 तास. मग ते कमी-कमी होतात. बघा, आता ती एक्झाम सुरू झाली तुमची. ठीक आहे. 3 तासाचा वेळ आहे तुमच्याकडे. किती तासाचा वेळ आहे तुमच्याकडे? 3 तासाचा वेळ आहे. ओके. मग 3 तास, मग 2 तास 49 मिनिटं, 2 तास. मग आता मला सांगा, जेव्हा तुमच्याकडं 1 तास 40 मिनिटं वेळ शिल्लक आहे. 1 तास 40 मिनिटं. तुमच्याकडे 10च मिनिटं वेळ शिल्लक आहे. अरे 1 तास 40 मिनिटं मीच बोलतोय ना. पुन्हा म्हणतो मी 10 मिनिटं. काय हा प्रकार आहे? 1.5च तास वेळ आहे. कोणाला? फिजिक्स, केमिस्ट्रीला आणि 1.5 तास मॅथ्सला आहे. 1 तास 40 मिनिटं उरलेत. याचा अर्थ पहिला 1.5 तास संपायला 10च मिनिटं उरलेत. हे बी तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. गेल्या वर्षी तशी एका मुलाकडून चूक झाली. तो फोन त्याने मला केला. रडत होता फोनवरून. "सर 70 क्वेशन अटेम्प्ट करायचेच राहून गेले." मला वाटलं 2 भरपूर वेळ शिल्लक आहे आणि लगेच मॅथ सुरू झाला. मग अशा चुका होतात रे. अशा चुका होतात. हे टाळायच्या आपण लक्षात घ्या. बरं आता हे सगळं टेस्टबद्दल सांगितलं रे. अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? मी तुम्हाला सांगू का? अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर क्लिअरली यावर्षी आमचं सगळं लक्षात आलंय की यावर्षी आमच्या सगळं लक्षात आलंय, की सगळं टेक्स्ट बुक मधलंच येतंय. हो, मगाशी आपला विषय काय चालला होता, की मॅथ्सचा पेपर भयानक अवघड वाटतो ना? पुस्तक सोडवा. 80% प्रॉब्लेम पुस्तकातले ॲज इट इज आहेत. मग तुम्ही इथून पुढच्या 2.5 महिन्यात पुस्तक सोडवायचं आहे. बरं माझ्याकडं एक ड्रॉपर आहे. ओके. बसला माझ्यासमोरच म्हणूया आपण ठीक आहे. मी त्याचे गेल्या वर्षीचे टेक्स्ट बुक बघितले. नवीन कोरे करकरीत होते लक्षात घ्या. तो म्हणला आम्ही वापरलंच नाही. आमच्या क्लासमध्ये मॉड्यूल्स दिले जायचे, डी दिल्या जायच्या आणि क्लासचे सर सांगायचे, की हेच करा. अहं.
आता बदलायचंय तुम्ही लक्षात घ्या. ड्रॉपर्सनं मला पुस्तक सोडवलेलं दिसलंच पाहिजे. स्टेट बोर्ड हां, मॅथ्ससाठी पुस्तक तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 पुढच्या 2.5 महिन्यात मला एकूण एक प्रश्न त्यातला सोडवून पाहिजे तुमच्याकडून. हो, एकूण एक. ते ट्रिग्नोमेट्री असू दे, कोनिक सेक्शन असू दे, स्ट्रेट लाईन असू दे, पुस्तकातलेच क्वेशन्स आहेत. आपल्या पुस्तकातलेच प्रश्न येतात. म्हणजे किती येतात रे? 50 पैकी 40 येतात रे. हां, उरलेले 10 अवघड आहेत. ते तुम्हाला पॅनिक अटॅक देतील. पुस्तक परफेक्ट करा. आणि हो, आणखीन एक सेफ स्कोर एक डोक्यात तुमच्या घालतो मी आत्ताच बरं का लक्षात घ्या. तुमच्यासाठी ड्रॉपरसाठी सेफ स्कोर आपली सीईटी किती 200 मार्काची आहे. मग ड्रॉपरसाठी सेफ स्कोर आहे 160 प्लस. तुम्ही म्हणाल सर बॉम्बच टाकला की तुम्ही 160 एवढे? हां, 160 नाही चेंज करूया चला. चेंज करूया. एवढा नको. 180 प्लस हो. हे आता फायनल आहे. मी हे चेंज करणार नाहीये. 180 प्लसचं टार्गेट पाहिजे. हां, टार्गेट 180 प्लसचं पाहिजे. मी म्हणेल ते कॉलेज मला मिळालं पाहिजे. मग ड्रॉप घेतलाय कशासाठी? हां, रोज 18 तास अभ्यास करायचा आहे. प्रॉपर प्लॅन करायचा आहे. आपल्या रँकर टेस्ट सीरीजबद्दल विचारा फोन करून आमचे काय कसं आम्ही देतोय ते. वीकली 5 टॉपिकवरती टेस्ट आहे. वीकली 5 टॉपिकवर. नेक्स्ट वीकमध्ये बघा वीकली 5 टॉपिकच्या टेस्ट आम्ही सोमवारीच अपलोड करून देतो तुम्हाला. सोमवारीच. तुम्ही कधीही तुमच्या अभ्यासानुसार मॅनेज करा. म्हणजे काय होतंय, रोज एका टॉपिकवर टेस्ट ठेवली ना, तर ज्याचा अभ्यास झालाय त्याला पण 1 दिवस द्यायला लागतो आणि ज्याचा झाला नाही, तो एका दिवसात कसं कव्हर करायचा? म्हणजे डिफरन्शिएशन तुमचा राहिलाय. मग मी काय म्हणतोय, सॉलिड स्टेट सोल्युशन याच्या टेस्ट पटकन द्या. मंगळवारी फिजिक्सचं रोटेशनल, बुधवारी फ्लुइड संपवा. हे आठवड्याचं शेड्यूल सांगतोय बरं का मी आपल्या रँकर्सवरचं. आणि मॅथ्सला 3-4 दिवस वापरा ना. डिफरन्शिएशन परफेक्ट करा ना. म्हणजे समजणार आहे. आणि संडेला 5 टॉपिकवर ग्रुप टेस्ट. त्याच्या नेक्स्ट संडेला 10 टॉपिक, पुन्हा 15 टॉपिक, पुन्हा 20 अशा ग्रुप टेस्टला टॉपिकची संख्या जर वाढत गेली ना, रिव्हिजन सगळं होणारच ना. म्हणजे एकूण एक फिरून काय येतंय, की टेक्स्ट बुक आणि टेस्ट सीरीज हे इम्पोर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही रँकर्स कोर्स घेतला, तर त्यातच तुम्हाला टेस्ट सीरीज मिळणारच आहे. ओके, म्हणजे लेक्चर्स पण मिळणार. सोमवारी सगळे टॉपिक आम्ही अपलोड करणार लक्षात घ्या आणि समजून घ्या, की काय प्रकार आहे क्लिअरली सांगतो, की आता वेळ आलेली आहे. आता लढाई सुरू झालेली आहे लक्षात घ्या आणि केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सगळं सांगतो. कोर्सच्या बाहेरचं काही येत नाही. इथं सुरुवातीलाच मला सांगायचं होतं बरं का, की मॅडम अमोघ नावाचा मुलगा होता. सी आहे. किती पडले असतील सी पर्सेंटाइल? 100 पर्सेंटाइल. ओके, 100 पर्सेंटाइल लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? मी असं विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू कधी घेतले नाहीत बरं का. टॉपर्सचे इंटरव्ह्यू असे कधी घेतले नाहीत. पण अमोकचा इंटरव्ह्यू आदित्यनं घेतलाय. आदित्य सी नावाचं बेस्ट चॅनल तुम्हाला पण माहिती आहे. तो पण दादा तुम्हाला गाईड करतोय. त्याच्या चॅनलवर मी बघितलं त्यानं आपल्या टेस्ट सीरीजचं नाव घेतलं, की मी सह्याद्री टेस्ट सीरीज जॉइन केली होती म्हणून. मी तुम्हाला सांगू का? असे कितीतरी हजारो मुलं आहेत, की ज्यांनी आपला कोर्स किंवा टेस्ट सीरीज घेतली होती. रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी लागलेत. पण सगळ्यांचे लागले का? नाही. मुलं टेस्ट देत नाहीत. मुलं अभ्यास करत नाहीत. रिॲलिटी आहे. नुसतंच रडत, नुसतं तणाव बसून घेऊन काय उपयोग आहे? मला काय आता मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडे दरवर्षी असे अनुभव असतात. येतात मुलं, येतात आणि इथलं एटमॉस्फिअर बघितलं की घाबरतात. हां, म्हणजे ऑफलाईन माझ्याकडे येतात. पण इथं काय 0 टाईमपास, नुसता अभ्यास. सकाळपासून संध्याकाळ मुलं अभ्यास करतायत. मग तणाव येतो. माझा काहीच झालं नाही, बाकीच्यांचं झालंय, मग मी काय करू? मग डिप्रेशन येतंय. मग ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगू का? ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय? तुम्ही केलं पाहिजे. तो रिझल्ट लागणार आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही भले YouTubeवरून कुणाचीही टेस्ट सीरीज जॉइन करा. कुणाही कोर्स घ्या. तुम्ही केल्याशिवाय रिझल्ट लागणार आहे का? नाहीये लक्षात घ्या. मी YouTubeवर तुम्हाला सांगतो हजारो असे व्हिडिओ आहेत. लिंबू घ्या, त्यात लवंग टाका, खिडकीत ठेवा, जादू होईल, पैशाचा पाऊस पडेल, कुंडीत ₹1 कॉइन ठेवा, पैसा येईल, पैसा येईल. किती व्हिडिओ आहेत. ढिगानं व्हिडिओ आहेत. मंत्र-तंत्र भरपूर आहेत, की पैसा यावासाठी. नाही, कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही लक्षात घ्या. कष्ट घेतल्याशिवाय यश पण मिळणार नाही तुम्हाला सुद्धा. त्यामुळे अभ्यास करा चांगला. अजून नंबर ठेवलेत जाणून-बुजून मी. करू का नको, करू का नको असा डाउट येतो तुम्हाला. कसला डाउट घेताय? बिनधास्त कॉल करा, आमच्याशी बोला. काय चाललंय, कसं चाललंय डिस्कस करा आणि अभ्यासाला योग्य दिशा द्या. डायरेक्शन इस खूप इम्पोर्टंट आहे. डायरेक्शन इस मोर इम्पोर्टंट दॅन स्पीड. म्हणजे किती भरमसाठ अभ्यास करताय त्यापेक्षा योग्य दिशेने अभ्यास करा. चांगला रिझल्ट मिळवा. ऑल द बेस्ट.